विकास इलेव्हन बोळींज आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. चला फलंदाज पाठवा वाळुंजे संघ. अजू चला लवकर मैदानात. भूषण भाऊ चला सामन्याला ते सुरुवात. सुरुवात करायची आहे. सुरुवात बोलिंगचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण मागे या कारण त्यांना प्लेयर कोणता आहे ते कळत नाही. तुमची जर्सी सेम आहे. पहिला चेंडू हवेमध्ये. ओ चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल धाव येताना दिसते. ग्रँड फिनाले अंतिम सामना या श्री गणेश बोळींज विकास पाटील स्मृती चषक 2025 पर्व 4चा आणि या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये यजमान संघ म्हणजेच विकास इलेव्हन बोळींज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तर रामजी आबा वाळुंजे एक दिग्गज संघ सामिती ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी राहतो असा रामजी आबा वाळुंजेचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अजूची बॅट तळपली आहे या अगोदर आपण पाहिली आणि तो मैदानाच्या आतमध्ये अखिलच्या साथीने आलाय. आणि असं असताना सुमित नाईक गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसभरामध्ये मला वाटतं पहिल्यांदा पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिली मॅच मी पाहिली नव्हती परंतु त्यानंतर जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये सुमितने षटक हाताळलं किंवा नाही अशी स्थिती होती परंतु आता सुमित पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळताना दिसतोय. पहिली धाव दोन्ही फलंदाजांनी काढली आहे म्हणजे 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 4 षटकांचा सामना. ओ चेंडू बागे निघून जात असताना दिसत होता. त्याच वेळेला हार्दिकने डाईव्ह लगावली आणि खूप चांगला एस्केप केला आणि चेंडूला अडवलं. कोणतीही धाव येऊ दिलेली नाहीये. मागील मॅच मध्ये केलेल्या 45 धावा बटार सारख्या दिग्गज संघाला पराभवाच्या छायेमध्ये दाढत असताना रामजी आबा वाळुंजे संघाने आपली बादशाह दाखवली. आता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच प्रकारचा काहीसा धक्का यजमान संघांना देऊ शकेल का रामजी आबा वाळुंजेचा संघ हे आपण पाहणार आहोत. खूप मोठी मेहनत समस्त विकास इलेव्हनच्या खेळाडूंची या संपूर्ण कार्यकारिणीची जेणेकरून मागील 2 हप्त्यामध्ये पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा अखेरकार या ठिकाणी संपन्न होताना दिसते. लहान मोठ्यांचा जितकं मोठं सहकार्य लाभलं ते सुद्धा उल्लेखनीय आहे. त्यांचे सुद्धा आभार मानणं गरजेचं. त्यांचं सुद्धा मनापासून आभार आहे. अजूनही या चेंडूला सोडून दिलं. लेफ्ट केलंय. चेंडू निघून गेलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पंच वळतात आणि सांगतात यासाठी वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. या स्पर्धेसाठी योगदान ज्यांच्या माध्यमातून लाभलं स्वर्गीय गजाननजी वझे यांच्या स्मरणार्थ यस कशासाठी वाईड साठी चॅलेंज केलं गेलंय पाहिलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांना बिझी केलंय. विवा होम्स ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय.
कॉर्मॅक इलेक्ट्रिकल एक्सेसरीज त्यांच्या माध्यमातून लाभलेलं योगदान, ओरा प्लायवूड अँड फर्निचर, सॅप इंजिनियर, साक्षी इलेक्ट्रिकल्स, त्या सर्वांचा मनापासून आभार. पंकजी देशमुख साहेब यांचा मनापासून आभार. राजाराप्पा नाईक साहेब यांचा मनापासून आभार. समस्त आमच्या जागा मालकांचा मनापासून आभार. सिद्धार्थजी ठाकूर साहेब यांचा मनापासून आभार. मेफेअर विरार गार्डन यांचा मनापासून आभार. पहिले पारितोषिक कैलासवासी गजाननजी वजे यांच्या स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक स्वर्गीय शैला रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ, चतुर्थ पारितोषिक स्वर्गीय शैला रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ. हाईटचा वाईट दिला त्याचा नो आहे की लाईन्स आहे? लाईन्स आहे ना. चला, इट्स अ वाईट बॉल. स्टिअर केलं चेंडूला आणि एका धावेसाठी पाठवलंय. सिंगल धाव येताना दिसते. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावपलकावर, 7 धावा धावपलकावरती. रामजी बाबा वाळुंजे या संघाचा धावपलक. चला, प्रथम पहिला चेंडू घेऊन इनफिल्डच्या डोक्यावरून नव्हे तर इथून गॅप मधून चेंडूला पाठवलंय. सरळ सीमारेखा पार, चौकार. अकरा धावा धावपलकावरती आहेत आणि यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू हार्दिकने खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं. अखिल मात्रेच्या प्रत्येक षटकाराला 2000 तनिष पाटील भाचा यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. सिक्सरला 2 आणि चौकार. यावेळेला चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून चाललाय. प्रीतने चांगली फील्ड केली आहे. लगातार 3 षटकारांसाठी 5000, लगातार 3 चौकारांसाठी 2000.
3 चौकारासाठी 5,000 आणि 1 षटकारासाठी 2,000. ओके, तनिष पाटील यांच्याकडून अखिलसाठी बक्षीस लागवण्यात आलेलं आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा बघूयात. प्रथमच्या प्रत्येक विकेटला योगेश वजे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस. चेंडू जर आपण पाहिला तर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 13 धावा धापलकावरती 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. ग्रँड फिनाले आपण बघतोय विकास पाटील स्मृती चषकाचा आणि या ग्रँड फिनालेमध्ये आणि जर का रामजीआबा वाळुंजे हा संघ ऑलआउटच्या रूपाने बाद केलात म्हणजे ऑलआउट केलं समोरच्या संघाला तर 10,000 रुपयाचं बक्षीस. वाईटची सांगता पंचांकडून झाले. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड. रामजीआबा वाळुंजे संघ जिंकला तर अनिकेत पाटील दीपक पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. चला बॉल द्या. सिंगल धाव धापलकामध्ये ऍड होताना 15 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी. शेवटचा आणि अंतिम चेंडू म्हणजे येणारे 2 षटक सुद्धा खूप निर्णायक आणि महत्वाचे असतील. बघूयात तुर्तास या चेंडूवरती काय घडतं. इथून एक मोठा फटका जर राजूच्या बॅटमधून आला तर कहाणीमध्ये ओहो चेंडू उंच आहे मध्ये कौस्तुभ चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल अजुबात. परेश वझे यांच्याकडून आदित्यच्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं बक्षीस. परेश वझे यांच्याकडून आदित्यच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये, डॉटला 100 रुपये. चला मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. तिसरं षटक मार्गस्थ होतंय आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आदित्यच्या हातामध्ये चेंडू. अखिल आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल मात्रे क्रीडा समिती अध्यक्ष. खूप चांगली बॅटिंग एका मॅच मध्ये आपण पाहिली होती कालच्या दिवसामध्ये. ज्यावेळेला हा संघ खेळत होता त्यावेळेला राहुल मात्रे यांनी 12 धावांचे योगदान देत असताना बानकर संघासमोर संघाची बळकटी आणि यावेळेला चेंडू कव्हर पॉइंट सीमा रेखा फार चौकार. चार धावा चौकार आला. चौकाराने धावफलक वेगाने वाढलं जाऊन पोहोचलं 19 वरती. अजूनही 5 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे आणि राहुल मात्रेने ती त्यांची बॅटिंग दाखवावी लागणार आहे. तुर्तास अखिल खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. स्ट्राईक एंड वरती असताना आदित्य नाईक बॉलिंग मार्क वरती आहेत आणि आदित्य नाईक यांना इथून कमबॅक करायचा आहे. पण जर का अखिलने इथून फटकेबाजी केली ओ इथे काय घडलंय. मिस झालाय चेंडू. फुला लेंथ हाताळण्याचा प्रयत्न. हार्दिक खूप चपळ होते यष्टांच्या मागे आणि त्यामुळे यष्टीजीत करण्याचा त्याने प्रयत्न केला जरूर. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा असर नाही. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होताना पाहायला मिळाली. डॉट म्हटलं की 100 रुपये जमा. परेश वझे यांच्या माध्यमातून ते बक्षीस लागवण्यात आलं होतं आणि ते जमा आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा मानस होता पण तिथे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल धाव धापकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेट होताना दिसतेय. 1-2 मोठे फटके जर आले तर रामजीबाबा वाळुंजे संघ चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघेल आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवेल. 35-40 धाबा जर का धापलकातील लगावल्या गेल्या तर चांगली स्थिती किंवा गोलंदाजांना बळ मिळेल. 20 धाबा धापलकावरती आहेत. 20 रन्स. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मी या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचाने दंडित केलं. वाईडने एकदा धापलकामध्ये ऍड होईल. सिंगल आली आहे. फायनलची मॅच आहे आणि फायनल मध्ये ती फायनल सारखी रंगत यायला हवी आणि त्यासाठी किमान 40च्या आसपासचा धावफलक बनावं जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा ती तोडफोड बघायला मिळू शकते. काय विकास इलन बॉलिंग्स मागील 4 वर्षामधला इतिहास पासून पहिल्यांदा विजेतेपद पटकावेल का.
काय रामजी बाबा वाळुंजे संघ मागील 4 वर्षामध्ये त्यांनी न मिळवलेला मिळवलेलं विजेतेपद यावर्षी मिळवतील का? दोन्ही असे संघ आहेत की त्यांच्यामध्ये त्यांच्या वाट्याला एकही विजेतेपद गेलेलं नाहीये मागील 4 वर्षातलं. त्यामुळे दोघांनाही प्रतीक्षा आहे त्या विजेतेपदाची. या रथामध्ये बसून आपल्या गावामध्ये जाण्याची आमची टेक्निकल टीम बिझी होती. बघा आमचे रिव्ह्यू फक्त एकच अंपायर देतात, परंतु आम्हाला सांगण्यासाठी 15 जण उभे राहतात. आता कोणाचा ऐकावा हा सुद्धा एक मोठा प्रश्न पडला आहे. सगळी कामं ऑटो मोडवरती चाललेत. थोडासा वेळ लागेल, परंतु तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय येईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाणार आहे. वेट अँड वॉच. थोडा वेळ वाट पहा. सगळं काही तुम्हाला भेटणार आहे, सगळं काही तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला सगळं काही सांगितलं जाणार आहे. चला इट्स वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसेल. हो पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती यष्टरक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत कोणती धाव नाही. डॉट बॉल. लास्ट बॉल बाकी आहे. 22 वरती 1. तिसरं षटक मार्गस्थ. तीन षटकाचा खेळ संपतोय. 22 वरती धावफलक थांबले एका गाड्याच्या पतनानंतर रामजी बाबा वाळुंजे. आता शेवटच्या आणि अंतिम षटक कोण हाताळायला येणार ते पाहावं लागणार आहे. 22 झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. कोणाच्या हातामध्ये दिला जातोय? कौस्तुभ वझे. यस कौस्तुभ याच्या हातामध्ये चेंडू सोपविण्यात आलाय. आता शेवटचा आणि अंतिम षटक हातात असताना कौस्तुभ कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय, किती धावांपर्यंत मजल मारते रामजी बाबा वाळुंजे हे पाहावं लागणार आहे. दोन्ही संघ आतुर आहेत विजयासाठी. 22 22 22 22 23 22. चला घाई करा प्लीज. अजूनही एक इनिंग बाकी आहे आणि वातावरणाने खूप चांगली साथ दिली आपल्याला. 6:45 वाजले तरी सुद्धा लख उजेड आहे. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक बाय अखिल. चेंडूला पाठवले सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्याने 4 धावाने धावफलक वेगानं वाढलं. 26 वरती जाऊन पोहोचलं. किमान 2 मोठे फटके. आडव्या बॅटने खेळले. चेंडूला पाठवलंय गॅपमधून वॉच मोर. 1 अनदर बाउंड्री. लगातार 2 चौकार अखिलच्या बॅटमधून. चौकार आलाय. 4 धावा आणि त्यानंतर लगातार 2 चौकार येत असताना 30 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय चांगल्या स्थितीमध्ये. काय पाहिजे? क्या बात है, क्या बात है. लगातार 2 चौकार आलेत. काय तिसरा येईल का? लगातार 3 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस अखिल यांच्यासाठी लगावण्यात आलेलं आहे आणि तो अखिल काय त्या 5,000 रुपयांचा मानकरी ठरेल का? नेक्स्ट बॉल. कौस्तुभ वझे.
ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. ओ व्हॉट अ शॉट, इट्स अ सिक्सर. यूज हाय अँड हँडसम. 6 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या यशने सुद्धा खूप चांगला डान्स केला. षटकार आला, 6 धावा आल्या, 36 वरती 1. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. मजा येते मॅचला आणि जशी मजा येते तसा मंदार सुद्धा हळूहळू आमच्याकडे येतोय, मंद मंद पावलानी, दबक्या पावलानी. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना वाईड घोषित करतात. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये तनिष पाटील यांच्याकडून. 2000 शिक्षे जमा झालेले आहेत. वाईट बॉल पुन्हा एकदा. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. 38 धावा धापलकर. चांगल्या स्थितीमध्ये रामजीबा वाळुंजे. 4 चौकार मारल्यात. अजून एक जर चौकार आला तरी सुद्धा तनिष पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तनिष पाटील रबळी भाचा यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आलंय. 38-38. बघूयात काय घडतं येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. काय मोठा फटका येईल का. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळलाय. सुमित अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. बॉलरवरती चेंडू. ओ यावेळेला फेकी केली हार्दिकनं, पण ती फेकी तितकीशी चांगली नव्हती. 1000 रुपयांत 2 मध्ये केलंय. 2 धावाने धावपलक पुन्हा एकदा वाढेल. 40 धावा धावपलकावरती. शेवटच्या 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. विकास पाटील स्मृती चषक आपण पाहतात. ओ यावेळेला बीट बीट बीट. येस फलंदाज बाद. अखिल बाद होतोय. खूप चांगली बॅटिंग अखिलने केली आहे. अखिलसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. चला लवकर. 40 धावा धापलकावरती आहेत आणि मला वाटतं शेवटचा बॉल साई मैदानाच्या आतमध्ये येतोय. 40 झालेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. एक फायटिंग टोटल इथं बघायला मिळालं. ओ यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला मागे मागे चेंडूची फेकी करण्याचा प्रयत्न यष्टरक्षकाच्या हातात. ओ इथं काय घडलंय. फलंदाज बाद आणि मला वाटतंय राहुल यांना माघारी परतावं लागतंय. 3री धाव घेत असतानाचा हा केलेला प्रयत्न आणि 42 धावा धापलकावरती असताना 43चं लक्ष. 43 इज द टार्गेट. चला बोळींज मैदानाबाहेर त्वरित. रामजीबा वाळुंजे संघ आपण त्वरित मैदानात दाखल व्हा. विकास पाटील स्मृती चषक आपण पाहतात. ग्रँड फिनालेचा सामना पहिली इनिंग संपन्न झाली आणि आता दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय. या स्पर्धेसाठी खूप जणांचं सहकार्य लाभलंय आणि
त्याच्यामध्ये संतोषजी मात्रे पडई यांचं खूप मोठं योगदान, कुमार बंधू नाईक वाळुंजे त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. मागील 2 दिवसापासून ते इथे उपस्थित नाही आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा मनापासून आभार. समस्त समिती क्रीडा समिती त्यांचं मनापासून आभार. अनेक मान्यवर कालपासून इथं उपस्थित होताना दिसले, त्या सर्वांचा मनापासून आभार. अंतिम सामना आहे. मला विनंती करावीशी वाटते वाळुंजे संघाला की आपण इतका वेळ नका लावू. आपण जाण्यासाठी जितका वेळ लावताय अजून फिल्डिंग लावलेली नाहीये. 7 वाजलेले आहेत. 4 षटकं कंप्लीट करणं त्याच्यासाठी खूप वेळ लागेल, त्यामुळे आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. बघा, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभी राहते तोपर्यंत तुम्ही फिल्डिंगला उभे राहिले पाहिजेत. कोणत्याही प्रकारचे डिस्कशन तुम्ही जास्त वेळ करू नका, ही विनंती आहे. आपण डगआउट मध्येच होतात, तुम्हाला सगळ्यांना डिस्कशन करण्यासाठी वेळ मिळालेला होता. दुसऱ्या इनिंगला सुरुवात, आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला राजस आणि आदित्य. आमचे जय आंबे रथवाले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून संतोष गुप्ता, थैंक यू सो मच, आपने भी बहुत बड़ा योगदान दिया है इस रथ को इधर लाकर. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राजेशने केलाय. चांगली फिल्डिंग अज्जूची. फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. मला वाटतं मीतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेल्याने मीत आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. 43 धावांचा पाठलाग. काय बोलिंजकर घरच्या मैदानावरती ही ट्रॉफी आपल्या नावे करतील की वाळुंजे संघ यजमान संघाला पराभूत करून ही ट्रॉफी आपल्या नावे करणार. कोणाला तरी एकालाच विजेतेपद मिळणार आहे, बाकी सर्वांना सेकंड, थर्ड, 4 या क्रमांकावरती समाधान मानावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचाकडे अपील आणि फेकी सुद्धा मंदारने केली आहे. फेकी करेपर्यंत तिथं एकदा धावून कंप्लीट केली गेली. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव कंप्लीट. एका धावाने धावफलक पुढे जाईल. मंदारने जर का स्टंपिंग घेतला तर शॅनल लोपिस यांच्याकडून 2000 रुपये, आणि जर का 2 स्टंपिंग केले तर 5000 रुपयाचं बक्षीस. शॅनल लोपिस यांच्याकडून मंदारच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी बक्षीस लागवण्यात आले. चेंडू समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हच्या रूपाने गेला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. विकास इलेव्हन बोलिंग संघाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवले, राजस आणि आदित्य. पण या अगोदरच्या मॅच मध्ये ज्या 2 फलंदाजाने धुवाधार फलंदाजी केली त्यांना मात्र डगआउट मध्ये ठेवलंय. किती मोठा आश्चर्यचकित करणारा हा डिसिजन आणि निर्णय. इथे काय प्रीतला येणं गरजेचं होतं का, काय प्रथमला येणं गरजेचं होतं का. पहिल्या षटकामध्ये धावांचा ग्राफ तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय की कशा पद्धतीने आता धावफलक पुढे चाललंय. 43 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. राजस मोठा फाटका त्याच्या बॅटमधून येणं गरजेचा, परंतु या वेळेला चेंडू मागे निघून गेला. एक धाव मिळेल. पहिलं षटक संपलं. 5 धावा धावफलकावरती टीम विकास इलेव्हन बोलिंज या संघाच्या. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
सामन्याला सुरुवात करा प्लीज. इतका वेळ बॉलर चूज करण्यासाठी नाही देऊ शकत अजू प्लीज. प्रसन्नच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसरं षटक मार्गस्थ होतंय आणि दुसऱ्या षटकामध्ये किती धावा धापलकावरती ज्या षटकामध्ये बघूयात कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू आणि त्या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राजसने केला, परंतु ज्या पद्धतीने राजसने बॅट फिरवली त्या बॅट फिरवण्याच्या गतीला पोझिशनला बॉल कुठे जातोय याचं काही भान नव्हतं असं चित्र इथे दिसलं. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. प्रसन्न सांगतोय की काही हरकत नाहीये, एक डॉट आला, अजून डॉट हाताळेल, पण इक्वेशन तसं मोठं बनत चाललंय, डिस्टन्स वाढत चाललाय. अंतर जितकं वाढणार तसा छूम अंतर होऊन सामना तुमच्यापासून लांब होणार. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु तिथं एकाच दोन मध्ये रूपांतर. हो काय फेकी आहे, हो हो इथं फेकी वेगानं मंदार यानं चेंडू गॅदर करत असताना मला टेस्टीवरती लगावलाय. फलंदाज राजसला मैदान सोडावं लागते. गॉन. सहावरती एक आणि आता दुसरं षटक, दुसरा दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर आता प्रथम मला वाटतं स्ट्राईक इन वरती येताना दिसतोय पहिल्या विकेटच्या पतनानंतर. पहिला चेंडू प्रथमने ऑन साइडला केला, स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल आदित्य ओ हो चांगलं बॅक केलं, चांगलं बॅक केलं. मंदारच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला, पण एका धावेवरती समाधान मानावं लागते प्रथमला. आता खूप मोठा फासला जो बनत चालला त्याला कव्हर करण्यासाठी एखादा मोठा फटका तरी मारावा लागणार आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 7 वरती 1 अशी सद्यस्थिती. मागील मॅच मध्ये केलेला जो काही परफॉर्मन्स होता त्या परफॉर्मन्स वरती पूर्णपणे पांघरून आणल्यासारखं चित्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं. रामजीबाबा वाळूंचे संघ आता कंबर कसून या मॅच मध्ये पूर्णपणे दादागिरी करत असताना दिसतोय. आदित्यच्या बॅटमधून येणारा हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगली फिल्डिंग होतीये, कोणत्याही प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही मानस. एक धावेने धावफलकावरती 8 धावा, 14 चेंडूने 35 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता 35 धावांची गरज म्हटल्यानंतर आता 35 धावा म्हणजे पसंतीस येणारे बॅटिंग तर करावी लागेल. 14-35 म्हणजे या 2 चेंडूपैकी 1 चेंडूवरती मोठा फटका नितांत गरजेचा. इनफिल्ड ओ 11+7 11+7 म्हणतात ते 7 प्लेअर मधला 1 प्लेअर आता ऍक्टिव्ह झालाय वाळुंजेचा. त्यानं चेंडूला अडवलं आणि चेंडू आतमध्ये थांबत असताना जवळजवळ चौकार मला वाटतं तिथे अडलाय. आता शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी, 9 वरती 1 अशी सद्यस्थिती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल धाव येत असताना धावफलकावरती धावा आहेत 9 10 धावा झाल्यात. ओव्हर संपली आहे, 2 षटकांचा खेळ झालाय आणि आता 12 चेंडूने 33 धावांची गरज.
12 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती साई. साईचा पहिला चेंडू बाहेर कट होणारा आणि आदित्य नाईक मात्र बघायच्या भूमिकेमध्ये राहिलेत. त्याने चेंडूला लेफ्ट केला आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे डॉटने. दडपण प्रचंड बोळींस या संघावरती आहे आणि ते दडपण असताना त्या दडपणला कशा प्रकारे सामोरे जात आहेत, कशा पद्धतीनं कटकटाचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने धावफलक जाईल 11 वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. आता किमान या 4 चेंडूमध्ये 3 तरी मोठे फटके मारावे लागतील. या मॅच मध्ये परत येण्यासाठी तुम्ही ज्या वेळेला 3 मोठे फटके माराल त्यावेळेला शेवटच्या षटकासाठी काहीतरी तुमच्याकडे शिल्लक नाही. 2 जरी आले तरी सुद्धा एक आशेचा किरण जागा होईल. पण साईवरती आघात करणं तितकं सोपं नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरती हावी. स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक अज्जू चेंडू खाली. फलंदाज प्रथम बाद. प्रीत मैदानाच्या आतमध्ये येतोय. जो प्रीत खूप चांगला खेळ करत असताना बोलिंग विकास बोलिंगसाठी आपल्याला बघायला मिळालाय. आता प्रथमचं बाद होणं हे बाद कशामुळे आणि का. दडपण प्रचंड वाढलं होतं आणि त्या दडपण वाढत असताना तो कॉन्फिडन्स हातामधून लूज होताना दिसला होता. जसं इक्वेशन वाढताना तसं तो कॉन्फिडन्स लूज होतो आणि तो हातामध्ये त्या कॉन्फिडन्सची कमी पूर्णपणे जाणवली आणि त्यामुळे बाद झाला. तो प्रथम प्रीत साई समोर. ओ ओ पुन्हा एकदा बीट होणारा चेंडू आणि क्रॅम्प क्रॅम्प. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. प्रीतला मैदानाबाहेर यावं लागतंय आणि आता कौस्तुभ त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. कौस्तुभने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पंचांचं बोट हवेमध्ये. कौस्तुभ सुद्धा बाद. 1 मोर विकेट डाऊन.
सुमित नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. एका धावेसाठी चेंडूला खेळलं. 2 षटकं मला वाटतं इथे संपलीत आणि 2 षटकांच्या 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती. आता 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. आता औपचारिकता म्हणावी का संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावांचा पाठलाग करणं काही सोपं आहे का पाहावं लागणार आहे. चला लगेच बॉलिंग मार्कवरती या. बॅट्समन तयार आहेत. सुमित स्ट्राईक एंडवरती असतील आणि त्यांच्यासमोर बॉलिंग मार्कवरती तयार गोलंदाज सहा 31. 6 ball remaining and 31 runs required to win. सार्थकच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळत असताना सार्थक बघूयात काय घडतंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव येते आणि आता 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. हा सामना 5 बॉल आहे. बॉल 5 आहे. किती रुपये? आदित्य नाईक 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. 1 बाउन्स फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव. आणि आता पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत म्हटल्यानंतर आता या मॅच मध्ये खरी औपचारिकता शिल्लक आहे. समोरच्या दिशेनं चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते पुन्हा एकदा सुटला जेल. सुमित आदित्यला जीवनदान मिळताना दिसत आहेत. आता 3 चेंडू आणि या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. काय या सामन्यामध्ये काही चमत्कार घडेल का? रामजी बाबा वाळुंजे संघाने मात्र खूप चांगली छाप सोडली आहे. आदित्यने अर्जुनने ज्या वेळेला मागील मॅच मध्ये बॅटिंग केली त्या बॅटिंगला बघून असं आज वाटलं होतं की रामजी वाळुंजे संघ चांगल्या स्थितीने फिनिश करेल आणि फिनिश इतका चांगला केलाय की अंतिम सामन्यामध्ये त्याने आपली उल्लेखनीय कामगिरी करत असताना या सामन्याला जवळजवळ गबसनी घातल्यासारखं आहे. मागील मॅचचा विकास एलन बोळींचा जो काही परफॉर्मन्स होता तो खरोखर वाखाणण्याजोगा होता. आता त्या यावेळेला चेंडू काय पंच? इट्स अ नो बॉल. किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल बाकी आहेत अजून. येस रिव्ह्यू. आपल्याकडे वेळ खूप जास्त आहे त्यामुळे आपण चेक करतोय. काय रिव्ह्यू घ्यायचं की नाही? अरे 17 वरती 3 आहेत. चला हा नो बॉल आहे. नो वरती पुन्हा एकदा येताना दिसते आणि 17 वरती 3 अशी सद्यस्थिती.
मंडप डेकोरेटर्स कुठे असं स्टेज जवळ या. मंडप डेकोरेटर्स वेदांत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हेच लास्ट बॉल. मोठ्या फासल्यानं रामजीबा वाळुंजे संघ हा विजयाच्या जवळ आहे, विजयाच्या समीप आहे. आणि हा सामना ग्रँड फिनाले या स्पर्धेचा जिंकलाय रामजी बाबा वाळुंजे या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक विकास इलेन बोळींज.